अरे माझ्या आशिषला त्याच्या दैवाने त्याला नोकरी मिळाली, तो तिकडे गेला आणि त्याच्या आईची मरण इथं झाली. हे ऐकताच त्यानं आपलं जीवन संपवून घेतलं. अरे अरे बाप पियाला त्यानं मी तुम्हाला केलं तरी काय, नुसती दारू दारू दारू. पण अविनाश, अरे मी खरंच दारू सोडली रे. अरे तू थांबलाच पाहिजे म्हणून मी खरंच दारू सोडली, पण शेवटी झालं काय, तू नाहीच थांबलास. अरे तुझा तरी काय दोष. अरे माझंच नशीब तसं आहे तर, आणि तसं पण चूक माझीच आहे. अरे या जीवनामध्ये मी तुम्हाला काय दिलं, नुसती दारू दारू दारू. या पापामुळे, या दारूमुळे माझा आशिष आणि माझी दामिनी मला सोडून गेली. अरे माझं नशीब पूर्ण बेईमान झालं. अरे अभि, अरे माझ्या काळजाच्या तुकड्या, अरे अभि माझ्या काळजाच्या तुकड्या, तू कसाही वागलास, अरे तू कसाही वागलास तरी माझ्या तोंडून तुला फक्त निघेल आशीर्वाद, आशीर्वाद. मी तुला श्राप कधीच देणार नाही. आणि तुझ्यासाठी खूप प्रगती कर, आणि तुझं आयुष्य तुला सुखी लावेल बेटा. हे परमेश्वरा, अरे वृद्धाप काळातला आधारस्तंभ माझ्यापासून फितूर झाला, बेईमान झाला. अरे मी जगायचं तरी कुणासाठी, अरे सांग ना परमेश्वरा. अरे माझं नशीब हा असंच आहे. अरे सांग ना परमेश्वरा. काय करू से बोलता हो का तुम्ही. आणि हो, मी तुमचा कोणीच नाही का. आणि काय बडबडला तुम्ही, काय बडबडला सांगा की मला. हे असे खाण्याचे विचार तुमच्या तोंडात आले तरी कसे. अहो काय झालं काका सांगा मला. आणि का असे रडता. अरे गोलू बेटा तू कधी आलास. हे काय, हे तुमच्या तोंडातून अनाप शनाप शब्द, असे घाणेरडे शब्द स्वतः ऐकलो मी. काय झालं नेमकं सांगाल मला. तसं काही नाही झालं. अरे कोणाचं आयुष्य कसं बदलेल आता मलाच पकड ना. अरे आजपर्यंत माझ्या घरात माझा परिवार होता. आज आम्ही एका सोबत राहतो, पण आता बघ ना. अरे माझ्या जवळ त्यांच्या आठवणीशिवाय काही उरलं. नेमकं झालं तरी काय ते तर सांगा मला. अरे गोलू,
अरे माझं आयुष्य पूर्ण बेरंग झालं रे, पूर्ण बेरंग झालं. अरे काका, असतं ते एकेकाचं नशीब. अरे अरे कोणाचं नशीब चांगलं असते तर कोणाचे वाईट. अरे सगळ्यांच्या जीवनात सुख दुःख हसी खुशी हे क्षण येत असतात. पण जाऊ द्या काका, स्वतःला एकटा समजू नका. मला तुमच्या या बोलण्यावरून समजलंय तुमच्या जीवनात किती दुःख आले. पण एकेकाचा नशिबात जेव्हा घडते ना तेव्हाच करते काका. जेव्हा तुम्ही दारू पेत होतात तेव्हा मला माहित आहे तुमचा नशीब कसा एकत्रित एक धुंद चालत होता. मला माहित आहे तो अविनाश तुम्हाला सोडून गेलाय. मला माहित आहे तुमच्या त्या दारूमुळे तुमची पत्नी दामिनी काकू माझ्या समोर गेली आहे काका. पण जाऊ द्या काका, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की स्वतःला तुम्ही एकटा समजू नका. काही लागलं तर मला सांगा. अजी मी कदाचित घरी बसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. पण एवढं लक्षात ठेवा काका, त्या अविला त्याच्या बापाचा धडा मी शिकवीन. चला येतो काका, मग काळजी घ्या स्वतःची. काय करू काय जीवनाच्या. नमस्कार. मी अभिषेक भाईचा सहकारी मित्र विक्रम म्हणतात मला. विक्रम हो दादा, तुम्ही इथं कशाला? कशाचं म्हणजे अभिकडे कशाचं काम आहे? हो काका, सांगतो जरा शांत व्हा. तुमचा धाकटा मुलगा म्हणजे तो अविनाश, तो माझ्या भाईच्या घरी राहायला आला. ते पण भाईच्या अटीनुसार. पण काय विक्रम बाबू, पण काय पण विक्रम बाबू, सांगा ना मला. काय नाही, असू द्या. अरे बाबा, मी आधीच लाचार आहो आणि तू पण माझ्या मनाला ओझ होईल असं काही बोलू नको. अरे काय आहे तर ते मला सांगून दे ना. बरं काका, सांगतो, जरा शांत व्हा. तुम्ही माझ्या बाबासारखे आहात म्हणून मी तुम्हाला शांतपणे सांगतो. मी आणि भाई एका दिवशी बसून होतो. भाई मला म्हणाले की अविला घरी बोलवून काही दिवस ठेवायचे आणि रोहिणीचं लग्न एखाद्या चांगल्या घरी लावून देवायचं आणि त्याच्यात अविला मारून टाकायचं असा म्हणत होते भाई. बाकी काही नाही. मी तुमचा शुभचिंतक म्हणून मी तुम्हाला सांगितलं. काय? अरे बाबा, असं काय करू नको म्हणा तुझ्या भाईला. त्या परमेश्वरासाठी तरी असं करू नको म्हणा. हे माझ्याकडे नाही, त्या परमेश्वराकडे तरी बघून त्यांना जे वाटते ते मी त्यांना देतो. भाई तसा म्हणाले वगैरे नाही. हा, पण तुम्ही जर म्हणत असाल तर भाईला सांगून मी अविला मारू नका असं म्हणून सांगू शकतो. हा बेटा, असं कर ना आणि वाचव माझ्या अवीचं जीवन. कारण तो माझ्या आयुष्यात एकच कारण आहे. वाटल्यास मी तुझ्या पाया पडतो.
काका, तुम्हाला पाया पडायची कोणती जरूरत आहे? थोडे पैसे दिले असता तर छान झालं असतं. अरे कशाचे पैसे? हो, पण मी तुमच्या अवीचं जीवन वाचवत आहे. थोडे पैसे दिले असते तर. बरं बरं, मी आणून देतो. गेला गेला आज चाला रघुराज काका, फसला माझ्या या गेमात. ते बघ रघुराज काका, तुझं काय होत ते म्हणतात ना, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. हे घे बाळा पैसे. माझ्याकडे फक्त आता 2000 रुपये आणि थोडं तुझ्या भाईला सांगून बघून घे. काही ना होत काका, बघतो मी आणि भाईला पण सांगतो की अवीला मारू नका म्हणून. येतो मग. ये. हे परमेश्वरा, अरे किती रे परीक्षा बघतोस माझी. माझ्या पत्नीला जवळ बोलवलास, माझ्या आशिषला पण जवळ बोलवलास, आणि माझ्या आईचे पण तू असे विचित्र करतोस. एक काम कर परमेश्वरा, तू मलाच तुझ्या जवळ बोलून घे. नको ठेवू मला या दुनियेत. सर्वांची दुःख तू का माझ्याच नशिबी मारला. अरे काय करू, अरे काय करू मी, अरे काय करू मी. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. नशिबात तुझा खेळ कसा चालला. साला अवी, माझ्या प्रेमाला तू माझ्यापासून हिरावून घेतलंस. आता बघ हा विक्रम काय करतो ते. पण साला तुझ्या बापाचं जीवन जगणं त्याचा कटिंग करतो. कारण विक्रम म्हणतात मला, विक्रम. विक्रमला जो आवडतो ना तो हा मिळवतोच, आणि जो विक्रमला आवडत नाही तो कुणाला पण मिळू देत नाही. मेरा नाम है विक्रम बाबू और मैं मराठा किसी के काबू. विक्रम. पण अविनाश, तुझा नसीब मस्त आहे यार, तुला रोहिणी मिळाली. बघ आता हा विक्रम काय करतो ते.
पण रोहिणीच्या बदल्यात तुला हा विक्रम काय करत होते? आता तुझ्या बाबाचं काय होतंय ते? क्योंकि मेरा नाम है विक्रम बाबू और मैंने रहता किसी के काबू। काका बाहेर याव काका काका अरे काय काय आहे बोल बोल ना. हा हा अनोळखी व्यक्ती इथे कशासाठी आला? अरे काय नाही, तो अवीचा मित्र होता आणि अवीची भेट घ्यायसाठी आला होता आणि माझी पण भेट घ्यायसाठी आला होता. काही मला काही वाटलं का? नाही, मला तर काही नाही वाटलं. कारण तो व्यक्ती माझ्या नजरेत इतका हरामखोर आणि नीच आहे ना. तुम्हाला सांगून ठेवतो काका, त्या विक्रमच्या नादात जर लागत असाल ना तुम्ही, तर माझ्यासोबत काही नातं ठेवायचं नाही का? आणि माझ्यासोबत जर तुम्ही खोटं बोलत असाल ना काका, तर समजून जा की तुमचा आपला जीव धोक्यात घालत आहे. आणि हो काका, मला तरी काय करायचं आहे? मी कोण तुमचा? अरे अरे गोलू बेटा, अरे असे बोलू नकोस तू. अरे काय काय बोललो मी तुझ्यासोबत खोटं? अरे जे घडलेले आहे तेच तुला मी सांगत. बरं काका, आता जेवण करायला चला तुम्ही. माझा आजोबा वाट पाहत असेल तुमची. मी सांगितलं होतं त्यांना की विक्रम काका जेवण करण्यासाठी येत आहेत म्हणून. आणि तो विक्रम, त्या विक्रमच्या सोबतच त्या काकाचा बनलास. जाऊ द्या, तुम्हाला मी तुमचं मन मारत नाही. तुम्ही जा आता, मी येतो तुमच्या मागे. ठीक आहे, लवकर ये तू. हो काका. अरे अरे मला माहित आहे काका की तुमच्या सोबत काय घडलंय ते. पण काका तुम्ही लाचार आहात. तर लाचार आहात की त्याच्यासोबत काय घडेल, काय होणार. अरे काका, ज्याच्यावर घडते त्यालाच कळते. त्या विलास सोबत काय घडलं, काय करत आहेत हे सगळं माहित आहे. पण तुम्ही लपत आहात काका माझ्यासोबत, लपत आहात. पण हा गोल्या आहे, हा गोल्या तुमच्या सोबत काय अन्याय होऊ देणार नाही. येतो काका, येतो. अरे विक्रम, विक्रम, अरे कुठं गेला? अरे हा नालायक आताच तर इथं होता. अरे हा कुठं गेला? काय झालं भाई? काय झालं एवढ्या जोराने? काय होतं? अरे मी जे बोललो होतो ते काम केलायस का? हो ना, शेतावर गेलो, माणसं लावून आलो आणि अविनाशच्या बाबाला पण पैसे देऊन आलो आणि देशमुख साहेबाकडून पैसे घेऊन आलो. हा तर काय म्हणत होते देशमुख साहेब? काही नाही भाई, जे आपण जमीन घेतली ना तर पुन्हा असेल तर सांगा म्हणत होते. अरे तो काही विषय आहे का? अरे आपले सौदेत पक्के राहतात. आणि गोलूचे बाबा काय म्हणत होते?
आणि ते आपले अवीचे बाबा पण काय म्हणत होते? काही नाही भाई, थोडे दुःखी आहेत पण होतील शांत, असा मला वाटत आहे. बरं भाई, आपण अवीला येता आणलं, त्यांच्या बाबाला पण सुद्धा येता आणला तर, आणि तसा पण ते आपल्या घरी एकटेच राहतात. फक्त मी सांगत होतो, बाकी काही नाही. अरे विक्रम, मी तसं पण केलं असतं. त्यांना तेवढी शेती आहे, तेवढं मोठं घर आहे. अरे ही संधी साधून मी त्यांच्यासोबत बोलणं करून अरे शेती मागण्याचा प्रयत्न करेन. अरे विक्रम, जी त्यांची शेती आहे ना, अरे ती हायवे टच आहे. आणि आजच्या काळात त्या शेतीची किंमत अरे 20 ते 35 कोटीची आहे. पण बाई, हे हिजगुज पण तुम्ही पहिलं पण सांगू शकत होते, पण अवी सोबत पण करू शकत होत्या की अवी तुमची शेती मला हवी आहे, म्हणून त्यासाठी त्यांच्या अवीच्या बाबाकडे कशाला जायचं. अरे नाही विक्रम, मी हे असं कधीही करणार नाही. कारण हे असं जर केलो ना, अरे अवीला असं वाटेल म्हणजे मी अभिषेक भागवत अरे माझ्या बहिणीच्या प्रेमाला होकार देऊन शेती जप्त करेन. आणि हे असं रोहिणी जर माहीत जर झालं ना, अरे ती खूप हट्टी मुलगी आहे. अरे ती माझ्यासोबत बोलणार पण नाही. आणि हे मला असं काही नको. अरे मी डायरेक्ट अवीच्या बाबासोबत बोलणं करतो. अवी सोबत काहीच बोलणार नाही. आई, तुमचं अगदी बरोबर आहे की एवढा प्रेम आहे तुमचा रोहिणीवर. अरे हो ना, अरे म्हणूनच तर मी लग्न सुद्धा नाही केलं. कारण येणारी बायको ही माझ्या रोहिणी सोबत कसं व्यवहार करेल याचा काही नेम नव्हता. हा भाई, मला सारखा हाच प्रश्न पडायचा की भाईने आजपर्यंत लग्न का नाही केलं. तर आज मला माहित झालं की भाईने लग्न का नाही केलं. हा विक्रम आणि एक, अरे आजपर्यंत मी लोकांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या, अरे दुसऱ्यांना विकल्या, त्यांच्याकडून पैसे पण घेतले. अरे मी आपला हक्क पण गाजवला. अरे हे असले काम करायला मला काहीच वाटत नव्हते, पण आता हे असलं काहीच नको. मला आता हे असले काम करायला कसं तरी वाटतंय. मी आजपासून ठरवलंय की हे सगळे काम, हे असले काम सोडून दे. आणि काय आहे विक्रम, अरे जी आतापर्यंत मिळवलेली संपत्ती, अरे ती माझ्या 5 पिढ्या बसून खाऊ शकतात एवढी आहे. पण बस आता. बरं भाई, जसं तुम्ही म्हणाल तसं. रोहिणी, अगं ए रोहिणी, रोहिणी, काय झालं दादा? बोला ना दादा, कशाला आवाज दिला? अगं रोहिणी, काही नाही. तुझ्या नावाने एक हायवे टच हॉटेल ओपन करायचं ठरवलेलं आहे. हायवे टच?
करण्यासाठी बेस्ट आहातच, पण हे एवढं सारं करायची काय गरज आहे? आधीच तो रिसॉर्ट दिलाय आम्हाला आणि परत हे जास्त नाही होत आहे का जरा? आणि हा पुन्हा मी असं ठरवलं आहे, ते आपले 2 रिसॉर्ट आहेत ना, ती अवीच्या नावाने करायची ठरवली आहे. जमेल ना अवी? अरे दादा, त्याची काही एक गरज नाही आहे. हो दादा, अभि एकदम बरोबर बोलते. आम्हाला त्या हॉटेलची आणि रिसॉर्टची काहीच गरज नाहीये. तुम्ही राहू देतात ना आम्हाला इथे, हेच खूप आहे. अगं मी पागल तुम्हाला विचारत नाहीये, सांगत आहे की मी हे असं करणार आहे. आणि रोहिणी, तुला तर माहीतच आहे की मी कोणत्या कारणामुळे लग्न केलं नाही. त्यामुळे मला नाही बायको, नाही मुलं बाळ. अगं मी हे सगळं घेऊन कुठे जाणार आहे? तुमचं लग्न होईल, तुमचा नवीन संसार, तुम्हाला मुलं बाळ, अगं तुमचं वंश चालेल. आणि तुम्हाला हे असं सगळं काही नको का? आणि कसं आहे रोहिणी, अगं माझं जे काही आहे ते तुझंच आहे, म्हणून हे असं काही करायचं ठरवलं आहे. होय दादा, आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तू अवेलेबल करून दिल्यात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची आम्हाला गरज नाहीये. पण अभि, दादा एवढं फोर्स करते तर काय बोलतेस तू? ठीक आहे, जसं दादा म्हणतील ना तसंच. चल दादा, आम्ही येतो. चला मग दादा. अरे कुठं निघाला? अवीच्या बाबाकडे जातात का तुम्ही? नाही दादा, आता माझी अजिबात इच्छा नाही आहे तिथं जायची. कारण माझ्या बाबाने केलंच काय, आयुष्यभर आणि दारू आणि दारूच. माझा दादा आणि मी सतत म्हणत राहायचो की बाबा दारू सोडा आणि आईला आपण दवाखान्यात घेऊन जायचं. पण नाही, त्यांना आईपेक्षा दारू महत्वाची होती ना. पण काय झालं आता दादा, माझी आई पण मला सोडून निघून गेली आणि माझे दादे पण. मग उरलंच तरी काय माझ्या जीवनात या माझ्या दारोड्या बापाऐवजी? तेही मला पटलं नाही, म्हणून मी तुमच्या सोबत राहायला आलो. आणि आता मी परत कधी तिथे जाणार नाही. चल रोहिणी. आणि हा दादा, आम्ही कॉलेजमध्ये जात आहोत. बरं जा, लवकर या. ठीक आहे दादा. भाई, तुम्ही पागल झाले की काय? त्या अवीला त्या हायवे टच जवळची जमीन, त्या अवीच्या बाबा जवळची जमीन, त्याला 2-2 रिसॉर्ट देतात. तुम्हाला काढतं का काय काहीतरी? अरे विक्रम, पागल मी नाही आहे, अरे तू आहे. कारण बघ, ते आपले 2 रिसॉर्ट आहेत ना, ते फक्त 5 म्हणजे 10 कोटीचे आहेत. आणि त्या अवीच्या बाबा जवळची जमीन अरे 20 कोटीची आहे. तर आता विचार कर विक्रम, प्रॉफिट मध्ये आपण आहो की अविनाश? वाह भाई वाह, सलूट आहे माझा तुम्हाला, सलूट आहे माझा तुम्हाला. अरे मग, अरे युक्ती कुणाची आहे? अरे या अभिषेक भागवतची.
बरं विक्रम, चल मी थोडा आराम करतो. ठीक आहे ना भाई, जा. आणि काही लागलं तर मला आवाज दे, मी आतमध्ये थांबतो. ठीक आहे, जा. विक्रम 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 विक्रम, या तुझ्या हातामध्ये काय राहिलं? जे मला प्रेम झाला होता ते पण रोहिणी गेली. आता भाईची सर्व संपत्ती, माझ्या हातातून सर्व संपत्ती निघून जात आहे. विक्रम, काहीतरी डोका चाललं, कारण सगळं काही त्या अवीला होऊन राहिलंय. विक्रम, थोडा डोका चालवा लाग. विचार कर, थोडा विचार कर. कारण विक्रम म्हणतात मला. विक्रम, या हुकुमी बादशाह म्हणलं, हा ये कुलता एक विक्रम. एक काम करतो, थोडा काहीतरी डोका लढावा लागेल आणि या भाईचं काहीतरी करावा लागेल. साला मल्ले माझ्या आजाने येती पाठवलं न खरी. साला पैसे आणाले पाठवलं का देवाले पाठवलं? साला या घरी कोणीच ना दिसे ना. आगा आगा का कोणी ग? अबे कोणते धंदे चालू आहेत बे यायचे? कुईंग नाही ना काय नाही करत ना का हे. अबे बरोबर आहे, साला लिहिल्याचा सीझन चालू आहे. एवढ्या पायाला एवढे माणसं जाते बे सकाळी. कोटी लिंदाले मला दाव लिंदाले. साला हा घर तर मस्त आहे बे. किती पैसे लावले असतील बे या घराले. या बहीण 200 रुपयात झाला तर मस्त काम होते. विचारूनच पाहतो या घर मालकाले 300 रुपयात देईल तर 2 दिवस रावाले होते. साला फोटो काढून पाहू का याचा? माझ्या आज्याले दाखवतो फोटो. या महिन माझ्या आजा हरकत जवान होऊन जाईल. साला दुसरी आजी पाहतो म्हणतच आहे. येते सांगून जमते. फोटो तो काढू दे. याहू कहा क्या तो कॅमेरा डोरे मारत आहे बेटा. खेचा खेचा खेचा
अंदर कसा असल म्हणतो मंदर जाऊन पाहतो. अबे मस्त नरम नरम गादी येते मी. एवढ्या मोठ्या खोल्या झाला बाहेर ताई मस्त काम आहे अंदर ताई मस्त काम आहे. चल जाऊन येतो फोटो काढून. तर बघ अभिषेक भागवत तुझा काय हाल करत होते. 15 वर्ष तुझ्या जवळ मी काम करतो. काय मिळाला मला? काय अन्न वस्त्र याच्याशिवाय काय मिळालं? आणि एक प्रेम झाला तो पण नाही. आणि कोण कुठला अविनाश 2 दिवस झाला या घरामध्ये आला पण तुला सर्व देऊन राहिलास. अरे मी 15 वर्ष झाला 15 वर्ष आणि मला पण एक काही नाही. आता बघ मी काय करत होते. भाई हो भाई जरा बाहेर या. अरे काय झालं विक्रम? भाई काही नाही झालं पण मला माफ कर. एक गोष्ट सांगायची आहे. भाई तिकडे बघा तिकडे काहीतरी चालू आहे. अरे हो पण काय? अरे सांगशील तरी? हो भाई सांगतो पण पहिले तुम्ही तिकडे बघा. भाई काय तुझे हाल तर बघ. कर त्या अविनाशच्या नावाने सर्व काही. पंधरा वर्ष झालं तुझ्या जवळ काम करत. काय दिलं मला काय? अरे कुठला तो अविनाश 2 दिवस झाला तुझ्या घरामध्ये आले आणि त्याला रोहिणी मिळाली. आता बघ तुझी हालत काय आहे ते. बघ आता आपल्या कर्माचे फळ. गेला रे गेला हा साला अभिषेक भाई मरत गेला.
माझं गोलू येणार आहे आणि त्याच्यासोबत त्याचे आजोबा पण येणार आहे. पण हा अजूनपर्यंत आला कसा नाही? खरंच ना, या मुलांचं नेहमी असंच असतंय. एकदा सांगते पण अजिबात बरोबर वेळेवर येत नाही. मुलाची जात म्हणल्यानंतर असंच राहायचं. हा असू दे, वेळ दिलं नाही तरी येईलच नेमकं. बरं, घरातले काम आहे ना, आटपून घेते मी. माझा लग्न करते माझा आजा टिंग टिचांग टिंग टिचांग. आता माझी मजाच मजा. मी मरतो काय आता. पण ही बुलबुल आहे का काय का घरामध्ये? बुलबुल ए फुल फुल अव ये नाव इकव. अबे मी चुकीच्या घरी आलो का काय? कुठे चाललास तू? कुठे चाललास? काल तर माझं गुलू गुलू करत होतास ना, आणि आता जसा पड काढतोस. अबे तू माझी बुलबुल नाहीतर काय, तुझी नाहीतर मस्त गोड गोड दिसत रूपानं देखणी ना डोळ्यानं भोकरी डोळ्यानं दिकली म्हणलो. खरंच ना, दिसत आहे ना मी छान? आय ए गोलू, खरंच दिसतंय ना छान? अरे तसं नाही रे, तुझ्या आजाला आवडेल तेव्हा तुझा ना माझा टाका जुडेल ना. तू माझ्या आजोबाले आवडते, मला आवडते. आता दोघं इलू इलू करू. तुझ्यासारखा नालायक माणूस नाही आपल्या आजाशी लग्न लावून देतो माझं. बरं, मी काय म्हणते गोलू, तू काय म्हणत होतास की तुझा आजो सोबत येणार आहे असं बोललो होतस ना? मग कुठं आहे रे? अबे माझा आजा कोठी गेला बे? माझ्या घरातून माझ्या घराच्या मागं तर नाही गेला. हम पाहतो मी, हम कुठून येतो मी. हम परत लवकर या. चांगला नाही होईल बायाच्या मांग खेळम्या. कसा वाटला का माझा घर गा? अबे हा गोरू काबे, अबे हे आता याच्यात माझी बाथरूम मोठी आहे बे. अबे हा कुठा खेळ माझ्या बहीण संडासले जावाचा झाला टप्परचा का जातो म्हणते. आणि माझी बाथरूम मोठी आहे म्हणते. किती लपडेल कुठं आहे. चुपचाप आता तू बस पुढची वा चुपचाप. बुलबुल ए बुलबुल अवय्या नाव लवकर. कसा वाटला का खेळण्याची आहे का? कसा आहे पायना
माझी पत्नी करते रे. झाला का चाय बनून? आता विचारू का एक प्रश्न? बोल एवढा येईल का पटकन? बस येते तू कुत्री व्हा, खुर्ची व्हा म्हणतो. ए बुड्या ऐका ये का ये जवळ माझ्या. अगं बसला का? एक घंटा लागते. घे तुझे नाव काय आहे? माझं नाव कहाचा बुलबुल म्हणते ते? बुलबुल म्हणलं म्हणतो. फुल 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 कशी का वाकडे हेगडी दिसते ना बे? अगा ते काय ते लहानपणी आपली अशी तांगडत तिंगडत चालत होती, तर तिचे वाकडे तिकडे पाय पडत होते. असल कदाचित. बर बोलबो तू येते येते. बस खुर्ची आणव बस. विचार का पहिले का प्रश्न? बरं बेटा स्वयंपाक वगैरे बनवता येते? अजिबात नाही, पण मला 4-4 वेळा खाता येते. बे नाही जमत म्हणते. अगं तर मी करीन स्वयंपाक. बर बर. भांडे बिंडे घासता येते? अजिबात जमत नाही मला. अगं मी करतो, मी घासीन. झाडू करता येते? ते तर मला बिलकुलच जमत नाही. मी झाडीन, मला झाडता येते. पोरा मार मी का तेवढा मात्र तिच्या का खेळण्या. अबे एवढा जमते म्हणते का बे तू? बरं गणित वगैरे जमते? थोडं थोडं. बरं सांग, हा एक आहे, हा एक आहे, याच्यातून एक गेला, राहिले किती? तुझ्या बापानं पाहिलं, हा एक आहे ना, हा एक आहे, याच्यातून एक गेला, ते तर जागेवर आहे. बरं मला एक सांगा आजोबा, तुम्हाला सर्वच माहित आहे, एक गेलं तर एक जागेवर राहते, म्हणून मग कशाला विचारता तुम्ही मला प्रश्न? कशी विचारते उलटे प्रश्न, कशी उत्तर देते? अगा खेळण्या, तुले प्रश्न नाही विचारता येते, तू विचारतेस कायले? कोणत्या स्वर्गीमध्ये असे प्रश्न विचारतेस का? जेवढा जमते तेवढाच बांगराव मानला ना. बर बर. आणखी एक प्रश्न विचारतो. एका कुत्र्याने 4 किलोमीटर खाल्लं, किलो काट्यावर जर मोजला 4 किलो भरला. मिठाई मधून कुत्रा गेला कुठं? बरं आजोबा
सांगते, तुमचा प्रश्न बाजूला राहू द्या, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. बरं मला सांगा, एका शाईच्या पेनाचे अक्षर किती? आता सांग खेळ आता सांग तुझा पुतवतो नाही का चला मला तुम्ही मला सांगा म्हणजे सांगा. अबे हे मला पाहायला आले का मी ने पाहायला आलो सांग. आगा खेळ मी आता प्रश्न तर चांगले विचार का. बरं आखरी वेळ. एक क्या शेरना भजन भेजना किती होत? एक शेर भेजनाचे भजे किती होते? आम्ही होते कधी गोलू, खड्ड्यात गेला सोयील का? आणि खड्ड्यात गेला तुझ्या आजोबाचे प्रश्न, आणि खड्ड्यात गेला तुमचं लग्न. आता नाही राहिला माझ्या जन्म. आता लग्न माझ्या पहिलंच कुवारा झालो मी. ज्या बहीण बायको विधवा होतानी पाहिलो मी नवरा झाला बे बापा. आता ढोलट्यात गेला लग्न. अबे ढोलट्यात गेला लग्न. अबे चांगली पाहून देतो. आलेच पाहिजे ना का माझा पेर मायला अबे हे तर तोकली आहे बे. तोतली घोडी दिसता का देगा माझा पेरे मोगा तोतली राव का बोतली अबे तर का करतेस बे. मी नाही म्हणतो ना आले तेच पाहिजे तर तेच पाहिजे. बरं इलेच करू म्हणते. ठीक आहे बाबा जम्मू मध्ये पाय बाबा तुझी इच्छा. आपल्याला काय करत आहे. माझा राजा हो मला माझा राजा जमवतो धाम बुलबुल या बाहेर पटणं. नाही बाबा मग धोरी आणता बाबा. बसना बा तू तिथे बसना बा खुर्चीवर बसना. हॅलो आता हॅलो हॅलो कावगा इथे कागद बांगड्या धोतर. अबे लग्नाची मुलगी काय बे. बस तू खाली बसू का कुच्चीवर बस. धोतर एवढे मोठे होते तर तू इकून टाकतेस का.
नाव मला सोपते ते अगं दर ना गा हा टोकता का ते धर. आय. अगं बाजीराव का उलट टाकला अगं ती का कोणी जाते का झाला ना गा आता जाना का तू आता घरी का लवकर जाना गा मी येतो ना का लवकर जाना का खेळ मी जायच नाही आता का करू चला पाहत होती का माझा जमत अबे किती लपडे खेळ चला माझा उरकवतो ना आपला उरकव दे का कान जाना का तू जागा जागा परत जाईल का झाला का काय बोलल्या विचार कर एकदा का जाना का एकदा विचार अगं जाना का काय बोलल्या एकदा शेवटचं सांगतो गोलू काय तुझे आजोबांना कसे ना कसे प्रश्न विचारायचे मला अजिबात मला आवडले नाही. अगं काय नाही माझे आजोबा थोडेसे मोठा किसवा बोवाचे का नाही नंतर ते चांगले राहतात काय टेन्शन नाही आता जमते कारण तू माझ्या आजोबा प्रेमाच्या खुशीमध्ये राहत माझ्या म्हणलो हा ए हा माझ्या दिलाच्या मारीत राहायचं म्हणतो ए राहायला दिलाच्या मारीत आज मजा आली ना कॉलेजमध्ये. हो ना अगं खूपच रोहिणी बहुत बहुत मजा आली बरं. आली चाली. पण रोहिणी पण तुझी ते जिवलग मैत्रीण रडताना दिसली मला काय झालं का तिला अरे हो अभि ते कसं झालं ना तिचा प्रेम प्रसंग चालू होता माहिती आहे ना तुला पण. अच्छा तर ते लग्नाच्या आधी होतं व्यवस्थितच पण माहिती ना अचानक काय झालं तर लग्न झालं त्याचं आणि तो दारू पिणं चालू केलं आणि दारू पिओ पण तिला घाणेरड्या शब्दात बोलणं तिला मारहाण करणं हे सतत चालायला लागले. म्हणून मला ती मगाच भेटली होती तीच सांगत बसली होती ह्या सगळ्या गोष्टी. पण एवढं कसं काय त्याच्यात बदल घडलं. हे बघ मराठीमध्ये म्हण आहे माहिती आहे ना पोटात पडे गुणघडे तसंच आहे. लग्नाच्या आधी मस्त छान दिखावा करत होता मी पीत नाही घाणेरडे शब्द वापरत नाही पण लग्नानंतर काय झालं
सुखी संसार बर्बाद व्हायला ना दारूच्या व्यतिरिक्त दुसरा मोठा कोणताच कारण नाही राहू शकत. ते तर आहे ना. मग मी तुझ्याकडनं तर अपेक्षा ठेवू शकते ना या गोष्टीची. बस. ते कधी अशी गोष्ट केली ना शेवटपर्यंत साथ. आणि रोहिणी, जेव्हा मी सकाळी सकाळी मॉर्निंगला जातो ना त्यावेळेस नाही का असं गारठ पडलेलं असतं आणि त्या गारठ्यामध्ये नाही का चेहरा तुझं आणि तुझंच चेहरा दिसतंय आणि मला असं वाटतंय की नेहमी चेहरा असं बघावंसं असं वाटतंय आणि त्यामधून नाही का एक कल्पना येतोय. सांगू का तुला? अविनाश, खरंच खूप छान गाणं गायलंस तू. मी काय म्हणते, बोल ना. अरे आपण आतापर्यंत ज्या कुणाबद्दल डिस्कस करत होतो ना ते सोड. ज्याचे ते आपलं आयुष्य जगतात, आपण आपलं आयुष्य जगूया. हे बघ अभि, आता ना मला कसं तरी वाटायला लागले. माहिती नाही का, तर पण मला दादांसोबत खूप अनकम्फर्टेबल असं वाटतंय. आपलं लग्न केव्हा लावून देणार ते? बरोबर, दादा म्हणालेच आहेत ना आपल्याला लग्नाला परवानगी दिलीच आहेत ना. तू कशाला घाबरते? बघ अभि, यात घाबरण्याचं कारण नाहीये, पण झाले ना आता, वय झालंय, सर्व गोष्टी झाल्यात, मग अजून कशासाठी आपण थांबू ना. आणि महत्वाचं म्हणजे मगाच ती गमतीमध्ये मी टॉपिक तर काढली तो, पण तूही दारू घेतोयस ना. ओ पागल, हे असं काही मनात शंका वगैरे ठेवू नको. आणि दारू पिण्याचं असं मला दारू पिणार समजू नकोस. हो का? खरंच नाही पित का दारू? हो ना बाबा. शपथ घे माझ्या डोक्याची. अरे बाबा हो. राहू दे. बरं मी येत आहो. ठीक आहे. चल मग रोहिणी, मी निघतोय. भेटू मग. मला महत्वाचं कामाला आहे, कॉल आलाय, मग भेटू. निवांत निघ आणि जरा काळजी घे. तू एकीकड, मोबाईल एकीकड. झाली येते मी मागे पडून गेलं. हो. अरे तू बोललास की तू तुझ्या बाबांवर प्रेम नाही करत म्हणून, पण तुझ्या बाबांचं मात्र तुझ्यावर जीवापाड प्रेम होतं रे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहित झालं. अरे एवढंच नाही तर त्यांनी तुझ्यासाठी दारू सुद्धा सोडली. अरे निदान माझ्या इच्छेने तुला एकदा तरी त्यांना भेटायला पाहिजे. तुला एकदा तरी त्यांना शेवटची भेट देऊन यायला पाहिजे. निदान त्यांच्या मनाला तेवढं तर शांत वाटेल. पण तुला बोललं तर तू ऐकणार काय ह्या सगळ्या गोष्टी? अरे हे बाप लेकाचं नातं असून सुद्धा त्यांच्यासाठी परका होऊन बसलायस तू. लय बोलून जातेस म्हणे इच्छा नाही माझी त्यांना भेटायची म्हणून. आज मी माझ्या दादांसोबत बोलते. आज मी बोलून टाकतेच त्यांना की त्यांना दोघांना तुम्ही वेगळं करू नका म्हणून. पण ऐकणार का दादा? आणि मला माहित होतं की तू आपल्या प्रेमासाठी तू आपल्या बाबांना सोडणार म्हणून, पण
मला हे मान्य नव्हतं अभि, आणि मला मला अजिबात असं वाटत पण नव्हतं की तू असं स्वार्थीपणा करणार म्हणून. पण मी करावं तर करावं काय आता? दादाला सांगावं तर तू माझं ऐकणार नाही, तुला सांगायला गेलं तर तू माझं ऐकणार नाही, मी बोलू कुणाजवळ? जाऊ दे. हा वाट रोहिणी रोहिणी रोहिणी, मीच रोहिणी भागवत. कुठं निघाला? तुला काय करायचंय? काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी महत्वाची. माझ्याशी बोलायचंय? हो रोहिणी. पण एक सांगू, मला ना कुत्र्यांसोबत बोलायची मुळीच इच्छा होत नाही. हो, आता मला मान्यच करावं लागेल. तू कुत्रा, मी कुत्रा आहे. तुला जे योग्य वाटते ते योग्य बोल. आहेच. पण रोहिणी, तू जे माझ्यासोबत केलीस ना ते योग्य नाही केली. काय केलं मी तुझ्यासोबत? अगं, मी मागितलंच काय होतं तुझ्यासोबत? फक्त एक प्रेम, आणि तो पण नाकार दिला. पण मला साला एक समजत नाही. अरे त्या अविनाश सोबत काय आहे ते? की तू माझ्या प्रेमाला नाकार दिलीस? काय बघितलं त्या अविनाश सोबत? तू माझ्या प्रेमाला नाकार देऊन राहिले. पहिली गोष्ट की तुला प्रेमाची परिभाषा कळत नाही, आणि दुसरं म्हणजे तुझी एवढीशी पण लायकी नाही माझ्या अविनाशची बराबरी करायची. म्हणून तू ना माझे तर स्वप्न बघणे सोडूनच दे. आणि काय बोललास तू? मला तुझ्या प्रेमाची कदर नाहीये, हो ना? अरे तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतंय का? हा? अरे कळायला असता ना असं कुत्र्यावाणी माझ्या मागं पुढे फिरला नसतास. आणि हो, ज्या ताटात खातोस ना तिथेच भोग पाडून जातोस, तरी लास्ट शर वाय की नाही तुला? प्रेमाच्या नावापोटी तू काय काय लफडे करून चाललायस तुलाच ठाऊक. त्या प्रेमाच्या नावाने मलाच बदनामी करतोस. अरे प्रेम आणि मी तुझ्यावर करेन. हट नाही याला सांगणारा. अगं रोहिणी, मी तुझ्याशी बेशरम नालायक. तुला जे योग्य वाटते ते मन. अरे मला वाटलं माझ्या दादाने तुला पगार पाण्यातून मोकळं केलं असणार, पण नाही. तुला पोचतात कोणत्या गोष्टीसाठी मला हेच कळेल असं झालंय. अरे जनाची नाही तर स्वतःच्या मनाची तरी थोडीशी जाणीव ठेव. हे बघ, आता काय बोलू यार तुला मी? विषारी नागाहून नाग आहेस तू. हो, मी जिथे राहतो तिथे असा टंका मारतो. आणि हे मला शक्यच आहे. मी नाग, एक नाग आहे. नाग, विषारी नाग. तुझ्या प्रेमामुळे, त्या अविनाश मुळे, त्या भिकारड्या अविनाश मुळे. आणि त्या तुझ्या भावामुळे. 15 वर्षापासून तुमच्या घरामध्ये राहतो, आणि काय मिळाला मला शेवट?
अन्न वस्त्र निवारा याच्याविषयी काय मिळालं झाला एक प्रेम आणि त्या प्रेमाला पण तू नाकार दिलास आणि दुसरं काय मिळालं आणि मला वाटलं का मिळेल दुसरा काहीतरी पण तेही नाही तो चला अविनाश 2 दिवस झाला या घरामध्ये राहायला आला पण काय झालं त्याला सर्व दिलं पण मला 15 वर्ष झालं काय मिळालं मला काय करू मग सांग ना मग माझ्या जवळ या काहीच पर्याय नाही उरला मला एक सांग तुला एकदा तरी विचार आला का मी ज्याच्या घरात राहते त्याच्याच बहिणीवर प्रेम करेन तर त्या भावाचा रिॲक्शन कसा असेल मला जरासा विचार अगं जे झालं असतं ते झालं असतं मी बघितलं असतं तो समोर माझ्याच भावाच्या पैशावर रेश करतोस माझ्याच घरचा खातोस ना पुढे जो झाला तो पाहायला गेला असतो म्हणून मला अरे जराशी शरम कर तोंडाला जिभेला हाड असला पटकन मोडून गेला असता आता तर हो का बरं तू भाई मला एक दिवशी काय सांगत होतं माहित आहे का तुला नाही असू दे भाई व असलेला तुझ्यावर तुझा प्रेम तो राख रांगोळी येऊन जाईल बघ असं कोड्यात बोलू नकोस जे सांगायचं आहे क्लिअरली बोल काय बोलले दादा अगोदर शांत हो आणि नीट ऐक मला माहिती आहे तू माझा विश्वास नाही करणार म्हणून पण ऐक एका दिवशी भाई आणि मी एका याच्यावर बसून होतो आणि भाईच्या बाबाने जमीन त्या अवीच्या बाबाची जमीन त्या आपण हिशोब घ्यायची तिथं मोठा करोडाचा रिसॉर्ट बांधायचा आणि अवीला खुश ठेवण्यासाठी आणि अवीच्या नावानं 2 रिसॉर्ट करायचं आणि अवी पण खुश आणि रोहिणी पण खुश आणि रोहिणीच्या भावाची जमीन आपल्या नावाने करायची आणि अवीच्या नावाची जमीन आपल्या नावाने झाली आणि अवीला पण मारून टाकायचं न रोहिणीचं लग्न एखाद्या चांगल्या घरी लावायचं हे सगळं माझ्या दादाने बोललं हे बघ नालायक आहेस तू हे मला आधीच माहिती आहे पण एवढं नालायकपणा करशील हे माहिती नव्हता बोल मुकाट्यानं की हे सगळं खोटं आहे म्हणून अरे बोल ना अगं मी कशाला खोटं बोलू मला माहित होतं तू माझ्या विश्वास नाही करतो तुझा आधीपासून माझ्यावर डोळा होता काय गॅरंटी तू हे सगळं नाटक करतेस म्हणून अगं बघ रोहिणी मी व्हिडिओ करून आणला बघ हे सगळं खोटं आहे माझा दादा असं नाही करू शकत तुला माहिती आहे ना माझा दादा किती प्रेम करते माझ्यावर पण एवढा मोठा विश्वास आणि पुन्हा एक अवीच्या बाबांपासून तू दूर केले आणि त्याचाच बदला म्हणून त्या अवीच्या बाबांनी तुमच्या भाईचा खून केला हे काय चाललंय यार हे असं नाही होऊ शकत कोणीच कोणाचा खून नाही करू शकत मला खरंच विश्वास होत नाही की
असं दादा असं करेल हे बोल नाही अरे खोट आहे माझा दादा कुणाचा खून नाही माझा अभि कुणाचा खून नाही करू शकत विक्रम हे बघ, तुला जे माहिती असेल खरं खरं सांग यार हे सगळं खोटं आहे माझा अभि असं नाही करू शकत अगं हे अगदी खरं आहे आणि तुझा दादा या जगात राहिलेला नाही हे अगदी खरं आहे ग रोहिणी हे अगदी खरं आहे हे असं होऊ शकत नाही कारण मला विश्वास आहे माझ्या दादांवर माझ्या अविनाशवर ते असं नाही करू शकत आणि असं असं खून कसं काय करणार आहे आणि अविच्या बाबाचा खून कधीच नाही हे खोटं आहे माझा दादा खून नाही करू शकत काय करो काय रहे काही कडे ए बाबा रघुनाथ असणार घरी रे बाबा रघुनाथ ए बाबा रघुनाथ तुझ्याकडे काम होता रे एक ये इकडे ये बाहेर ये अरे आबा पांडुरंग अरे बहुत दिवसांनी आलास तिकडे अरे काम बस तसं पडलं बरं बस पांडुरंग बस तिथे बस तब्येत कशी आहे रे तब्येत वगैरे छान आहे तू पण बस अरे काम सांगणार आहे मला अरे काही नाही कोल्याचं लग्न जवळ येत आहे ना आता खानदाराला बैलबंडी देशील म्हणलं होतं हो का बाकी काही नाही अरे एवढं काय विचारायचं जे माझं आहे ते तुझं आहे जा घेऊन जा बैलबंडी कारण आपल्या गोळीचं लग्न आहे बरं अरे पांडुरंग मुलगी कशी आहे रे अरे बोलते छान पाहाले तशी वाकडी हेकडी नाही आहे अरे बापा तुला जगामध्ये का दुसऱ्या बायका तुला भेटल्याच नव्हत्या माझ्या गोळ्याला कशीही बायका मागून देते अरे मी पण तसंच म्हणलो रे पण तू ऐकायला तयारच नाही त्याचं प्रेम खरं होत हो का मग द्या लागला हो हो मग तशी पोरगी छान आहे हो का पण इकडे आल्यावर कशी करते का लाता मारते का बुक्या मारते का अरे आता छान म्हणत आहेस तर छानच असणार बरं बघू इकडे आल्यावर कशी आहे तर अरे धान बिन का म्हणते तुझा काय नाही निंदा चाललाय मित्रा साली त्या लवंगी का होगा येंदा का अरे दवाई मारलो तरी नाही अरे पांडू अरे ते औषधी आहे ना पण ती का तिले म्हणते पा अरे तिले त्या औषधीचं नाव राऊंड अप ते धाना माराची पूर्ण कचरा मरते
अरे तेही मारलो का बाबा. हो का? साला माणसा एवढा धान झाला ते राऊंड काही कामाचा नाही. अरे मग ते सिंबूस मार ना. बरं जाऊ दे. आता आपली सून कशी आहे ना कशी नाही मला काही माहित नाही. लग्न होईल तेव्हा कळल. पण तू आता आपल्या गोलूच्या लग्नासाठी माझी बैलबंडी घेऊन जा. पांडुरंग जातो आता. काही लागल तर सांग मले. घरी जाव बैलबंडी मग नेतो. शिवरानं कासरे आणायला गोल्याला पाठवतो. बरं जा जा. अरे पण गोलूले आठवणीनं पाठव. आणि लग्नाची तयारी आहे ना जोमात कर. सांभाळून जा. नमस्कार रघुनाथ काका. अरे नमस्कार. बरेच दिवस झाले आपली भेट नाही झाली. काय विचारला की काय मला? नाही 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 विक्रम बाबू मी तुम्हाला कसं विसरणार. बोला ना काय काम. काही नाही काका. आतापर्यंत सर्व ठीक होत. पण आता काय विक्रम बाबू. पण बाईने मला आता जवळ बोलवले आणि म्हणाले आपण अवीला मारायचं नाही. मी तर म्हणलो हे छान गोष्ट आहे. आपण अवीचा जीवन वाचवायला. बरं काका तुम्हाला काय वाटतं? हे असं कसं झालं? असं काही कल्पना करू शकता? नाही विक्रम त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. तू सांग काय झालं ते. हो काका एवढे म्हातारे झाले तुम्ही पण एवढा पण येत नाही तुम्हाला. मी माझे म्हणाले होते ना तुम्हाला मी अवीला वाचवणार. आणि बस आणि शेवटी झालं काय? आपला अवीचं जीवन वाचवलं. ते कोणी वाचवलं? या विक्रमने भाईला सांगून या विनवण्या करून त्या अवीला मारू नका म्हणून. आणि अवीला मारू नका म्हणून सांगितलं. म्हणून आपला अविनाश जिवंत आहे. पण रघुनाथ काका याचा बदला मला मोबदला पाहिजे. अरे विक्रम आता माझ्याकडे काहीच नाही रे. या अंगावरच्या फाटक्या कपड्याशिवाय असलं नसलं सर्व काही दिलं तुला. सोनं चांदी पैसे आता माझ्याकडे काहीच नाही. काय काका तुम्ही गंमत करताय? एवढा घर आहे एवढी शेती आहे आणि काहीच नाही म्हणता. वा काका आवडली मला तुमची मजाक. वा. अरे पोरा
आजच्या घडी माझ्याकडे नाही पोरगा ना कोणी. अरे आता हे माझं घर आहे, हे काही हिराव नको घेऊ. काका मला हे काहीच नाही माहित. मी तुमच्या अवीचं जीवन वाचवलं आणि यात मला या गोष्टी पाहिजे असत्या. थांबा एक मिनिट. थांबा एक मिनिट काका, मी येतो. हे घ्या कागदपत्र काका, याच्यावर साईन करा आणि हे सर्व प्रॉपर्टी माझ्या नावाने करा. हे परमेश्वरा, अरे कुठं आहेस रे तू? अरे बघ, एका लाचार मजबूर बाबाचा परीक्षा, राहायला परिवार नाही, इथं रमायला मन नाही. एक मुलगा होता तो पण माझा नाही. अरे ज्या घरात माझं संपूर्ण आयुष्य गेलं ते घर पण माझं सुद्धा राहिलं नाही, शेती पण माझी सुद्धा राहिली नाही. मी हरलो रे परमेश्वरा, मी हरलो. अविनाश, तुझ्या त्यागामुळं मी सर्वच त्यागलोय. अरे अविनाश, अरे अविनाश, पाठलं काढीत, पाठलं काढीत, पाठलं काढीत या बापाच. पाठलं काढीत या बापाच. तर हा साला जिवंत राहिला आणि याने त्या गोल्याला सांगितला आणि इतर कोणाला पण सांगितला तर माझं तर काही खरं नाही. एक काम करतो, साला याला पण वर्त पाठवतो. नशिबाने दिला धोका. अरे गुलाब काका, एवढ्या दुपारी झोपला काका? म्हटलं तसा झोपला, टांगा पसरून उठला का? माझ्या अंगामध्ये कासऱ्यानं शिंगाला पाठवा कुठला काका? उठला का?
नशिबाने दिला धोका नशिबाने दिला धोका हे दुखवून या मनाला नशिबाने दिला धोका हे दुखवून या मनाला मी सांगू पुन्हा मी माझी व्यथा तडमडते प्राण माझा बंदिवास हा जीवनाचा बंदिवास हा जीवनाचा हो, 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 तर रसिक हो